गोडबोले, पाटील, भगत आणि मास्तर गावाबाहेरून परत येत होते. हे चौघेही तसे चांगले मित्र होते. यामध्ये मास्तर मात्र वयाने या तिघांपेक्षा जरा जास्त होते. ती संध्याकाळची धुसर वेळ होती. हिवाळ्याचे दिवस होते, त्यामुळे हवेत बराच गारवा आला होता. गावच्या आसपासच्या शेतांवरून वा गावातल्या मोकळ्या जागांवरून अंधुकसे धुके आता तरंगायला लागले होते. एका बाजूचे आसपासच्या वाड्या वस्त्या धरून 2,500-3 हजारांचे ते गाव. अशा ठिकाणी आपल्याला मानवेल अशी सोबत नाहीच मिळाली तर जी मिळेल ती चालवून घेण्याचा प्रत्येक माणसाचा स्वभाव बनतो. मास्तरांचेही बहुतेक तसेच झाले असावे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटला काम करणारे गोडबोले आणि भगत, पोस्टात काम करणारा पाटील, या 25च्या आतल्या पोरांशी त्यांनी एवढी सलगीची वागणूक कधीच ठेवली नसती. मात्र या अनोळखी गावामध्ये या 3 तरुण पोरांबरोबर मात्र त्यांची गट्टी चांगलीच जमली होती. 5:15ला चौघेजण कामातून मोकळे व्हायचे. मग कधी गावाबाहेर टेकडीवर फिरायला जा. कंटाळा आला तर ते तिघे राहत होते त्या जुन्या वाड्याच्या ओट्यावरच गप्पा मार. पगाराच्या दिवशी स्टँडवरच्या हॉटेलमध्ये काही खाणेपिणे कर, असा त्यांचा कार्यक्रम ठरलेला असायचा. चालत असताना लांबूनच त्यांना ताशाचा कडकड आवाज ऐकू आला. हा आवाज जवळजवळ येत पलीकडच्या गल्लीतून त्यांच्या मागून निघून गेला. त्यावर मास्तर म्हणाले, बहुतेक देवीच्या देवळाकडे चाललेले दिसतात. तिघांपैकी कुणीतरी विचारलं, मास्तर, देवीच्या देवळाकडे आज काही विशेष आहे का? हे नेहमीच चालतं रे. कोणी झपाटल्यासारखं करायला लागलं की त्याला नेऊन देवळात देवीच्या पायावर घालतात. छ्या, 1960मध्ये या अशा फालतू गोष्टी. अहो, 1960 काय, 2560 जरी झालं तरी या गोष्टीवरचा यांचा अंधविश्वास ढळायचा नाही. भगत म्हणाला, का हो मास्तर, हे गाव खूप जुनं आहे म्हणता ना? मग मास्तरांनी सांगितलं, हो आहे तर. 600 वर्ष तर या नावानंच हे गाव इथं आहे. त्याआधी दुसऱ्या नावाने या आधी कितीतरी वर्ष असेल, कुणास ठाऊक. मग इथं तसले काही प्रकार घडत नाहीत वाटतं. एखादा झपाटलेला वाडा, एखादी झपाटलेली विहीर किंवा बखळ वगैरे. मग मास्तर म्हणाले, अहो एखादा काय, या गावाच्या प्रत्येक वाड्यात तुम्हाला काही ना काही सांगणारे लोक भेटतील. शाळेच्या कोपऱ्यावर तो घुल्यांचा 3 चौकी वाडा आहे ना, तिथं म्हणतात की एखाद्या वेळी मध्यरात्री खाली बखळात खणण्याचा आवाज येतो. आधी पुरून ठेवलेले पैसे कोणीतरी म्हणे परत परत खणून पाहत असतो. शंकराच्या देवळामागे तो आंधळ्यांचा वाडा आहे ना, तिथल्या विहिरीतून वेळी पाणी काढल्याचा आवाज येतो. चोरांच्या हल्ल्यात कोणीतरी चुकून कोंडलं गेलं होतं आणि पाण्या वाचून तडफडून मेलं होतं. त्याला जी तेव्हा तहान लागली ती अजूनही काही भागलेली नाही, असं लोक सांगतात. मास्तर सहजपणे बोलत होते खरे, पण त्यांच्या शब्दात ताण होता. त्यांना एक एक शब्द उच्चारायला कष्ट पडत होते. जणू काही त्यांना या विषयाबद्दल अजिबात चर्चा नको होती. मग पाटील म्हणाला, पण मास्तर, तुम्हाला वैयक्तिक एखादा अनुभव आलाय का या गावात? एकदा काहीतरी घडलं खरं, पण पाटील, मी त्याला अनुभव असं नाही म्हणू शकत, कारण त्यावेळी मी जरा घाबरलो होतो. माझ्या मनाचा धीटपणा त्यावेळी कसाला लावण्याचा प्रयत्न मी केलाच नाही. मी सरळ माघार घेतली, कारण असल्या भानगडीत मला तेव्हा पडायचं नव्हतं. समजा जर काही नसतंच तर वाचलं असतं. पण जर मी हिम्मत करून गेलो असतो आणि खरंच तत्सम अमानवी काहीतरी निघालं असतं तर मात्र माझ्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. आणि मास्तर गप्प बसले. मास्तरांना गप्प बसलेला पाहून पाटील म्हणाला, पण मास्तर, अहो आता खूप वर्ष झाली, निदान काय घडलं होतं ते तरी सांगा. मास्तर सांगू लागले, शेजारच्या गावी शाळेचा कसला तरी उत्सव होता. त्याकरता आम्ही सगळेच गेलो होतो. तिथेच एकाकडं माझं संध्याकाळचं जेवण झालं आणि बाकीची सारी मंडळी माझ्या आधी निघून गेली. पण मी मात्र तिथे गप्पा मारत बसलो आणि गप्पांच्या नादात
माझी गावाकडे परत यायची शेवटची बस कधी चुकली ते कळलंच नाही. पण मी म्हटलं, 7-8 मैलांचं तर अंतर आहे, शिवाय चांदणी रात्र आहे, त्यामुळे अंधाराचा काही प्रश्न नाही. आपण सहजपणे चालत जाऊ. आणि मग काय, त्या वाटेने एकटाच निघालो. होळी पौर्णिमेच्या आधीचे दिवस होते. हवा सुंदर होती. आंब्याच्या मोहोराचा वास वाऱ्यावर सर्वत्र दरवळत होता. मी अगदी खुशीत गावापर्यंत आलो. मनाशी म्हणालो सुद्धा, बरं झालं, तेवढेच बसचे 25 पैसे वाचले. वेस ओलांडून गावात आलो. आता एकदा बसचा स्टँड आला की माणसांची जाग होती, माणसांची सोबत होती. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात तर 1-1 वाजेपर्यंत भजन, गप्पा, पत्ते तिथे नेहमी चालायचे. पण स्टँडपर्यंतचा तेवढा 2.5-3 फर्लांगाचा रस्ता तो मात्र अगदी ओसाड होता. वाटेत 1-2 मारुतीची देवळं होती, 1-2 पडके वाडे होते. मग तंबाखू म्हणून मी एकदा बार भरला आणि ते 2.5-3 फर्लांगाचं अंतर काटण्यासाठी गावची वाट धरली. आणि चालत चालत मी कवठीच्या वळणापाशी आलो. खूप लांबून गावातला एखाद दुसरा दिवा मला आता लुकलुकताना दिसायला लागला होता. मनाशी म्हटलं, आता 15-20 मिनिटावर गाव आलं. आणि माझी नजर सहज उजवीकडे गेली. वळणावरच बांधाच्या आत 20-25 फुटावर एक वठलेलं झाड होतं. त्या झाडाला काहीतरी लटकलं होतं. त्या झाडापासून खाली काहीतरी लोंबकळत होतं. एखादा फटका बसल्यासारखा मी जागच्या जागी उभा राहिलो. तुम्हाला माहीत आहे, चांदण्याच्या प्रकाशात वस्तूंना एक प्रकारचा सपाटपणा येतो. वस्तूंना खोली आहे असं अजिबात भासत नाही. त्या एखाद्या चित्राप्रमाणे दिसतात. अगदी तसंच मला तो समोरचा निश्चल पांढरा आकार चित्राप्रमाणे दिसत होता. कधी कधी माणसासारखाही भासत होता, पण वरपासून खालपर्यंत अगदी तो सफेद पांढरा होता. पांढरा कपडा त्यावर होता की त्या ठिकाणी आणखी काही होतं मला माहीत नाही. आणि जाणून घेण्याची माझी त्यावेळी इच्छाही नव्हती. इतर काहीही मला दिसत नव्हतं आणि मी पुढे जाऊन पाहण्याच्या नादाला त्यावेळेस काही लागलो नाही. मी होतो तेथूनच पाहत राहिलो. मग त्या पाहण्याच्या नादात किती वेळ गेला असेल कोणास ठाऊक. मनात वेडे विद्रे विचार यायला लागले होते. माणसाच्या मनात मुळी शंका येतात त्या नेहमी अशुभ, भयप्रद अशाच काय येत असाव्यात. हा मागच्या कोणाच्या भीतीचा वारसा आहे का? मास्तर म्हणाले, देवाशपथ सांगतो, कवठीच्या वळणावरच्या त्या झाडावरून मी अगोदरच गावाच्या बाजूला आलो होतो हे एक नशीब. नाहीतर त्याच्या समोरून रस्त्यावरून पुढे जायची माझी छाती झालीच नसती. तिकडे पाहत पाहत मी हळूहळू गावाच्या दिशेने 1-1 पाऊल टाकत होतो. ते जरासं जरी हललं असतं किंवा तिथून जरासा जरी आवाज आला असता तर सांगता येत नाही माझं काय झालं असतं. कितीतरी लांब येईपर्यंत मी वळून वळून चांदण्यातल्या त्या पांढऱ्या ठिपक्याकडे पाहत होतो. मध्येच दुसऱ्या कसल्या तरी अडथळ्यानं ते दिसेनासं झालं आणि त्याच क्षणी मी तेथून धूम ठोकली. स्टँडपर्यंत पळत आलो आणि येईपर्यंत मी अगदी घामाघूम झालो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हं पडताच पहिलं काम केलं ते हे की सरळ गावाबाहेर त्या वळणापाशी गेलो. आता मला सांगा, तिथे काय दिसलं असेल? काहीच नाही. त्या वठलेल्या झाडावर, झाडापाशी किंवा जवळपास मला काहीच आढळलं नाही. काय मास्तर, तुम्ही स्वतःला तर एवढे धीट म्हणवता. भगत, मी धीट नाही. त्या दिवशी मी पुरता घाबरलो होतो. त्यानंतर तिघातला एक म्हणाला, अहो मास्तर, पण गावात आल्यानंतर काही चौकशी वगैरे केली का? हो, गावच्या एका बाईनं तिथं आत्महत्या केली आहे असं लोक सांगतात. कोणी सांगतात नवऱ्याशी पटत नव्हतं म्हणून, तर कोणी सांगतात नवऱ्यालाच तिचा संशय आला म्हणून. भगत परत म्हणाला, मग मास्तर, पुन्हा एखाद्या चांदण्या रात्री गेलात की नाही तिथं? कशाला? वेड लावून घ्यायला? छे मास्तर, मला वाटतं तुम्ही मात्र एक नामी संधी गमावली त्या दिवशी. मग मास्तर म्हणाले, अहो पाटील, आमचे शिकायचे
धाडस करायचे दिवस आता संपले. तुमचं मात्र अजून वय तरुण आहे, ते काही गेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर खुशाल जा आणि पहा. तुमच्यात जर छाती असेल, हिंमत असेल तर वाटेल तेवढं संशोधन करा. कवठीचं वळण काय कुणासाठीही रिकामच आहे. मास्तर, तुम्ही माझी थट्टा करत आहात की काय? तुम्हाला असं वाटतं का की मी घाबरून तिथं जाणार नाही? पाटीलच्या खांद्यावर हात ठेवून मास्तर म्हणाले, पाटील, मी तुमची थट्टाच करीत होतो, पण तुम्हाला भित्रे ठरवण्याचा मात्र माझा उद्देश अजिबात नव्हता. आणि खरंच माझी अगदी इच्छा आहे, अगदी मनापासून, की माझ्यानंतर कुणीही तिथे जाऊ नये, काहीही पाहण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. पण का मास्तर? अरे बाळांनो, तिथं जर खरोखरच काही असलं, आहेच असं मी म्हणत नाही, पण जर असलंच तर ते अमानवी आहे, निसर्ग नियमांच्या अगदी विरुद्ध आहे. ते आपल्या कोणाच्या डोळ्यांसाठी नाही आणि आपल्या डोळ्यांना ते पेलवणारही नाही, झेपणारही नाही. जे काही आहे ते नक्कीच माणसांसाठी नाही. पण मास्तर, तुम्हाला एखादा तर्कही करता येत नाही का की ते तिथं कशासाठी दिसत असावं? मला माहीत नाही. स्वतःचा नाश केल्याबद्दल ही शिक्षा असेल, कोणी सांगावं? आयुष्याचा नाश हे कृत्य एखाद्या अत्यंत मूलगामी आदिस्थित नियमाचा भंग असेल, किंवा दुसऱ्या कोणाच्या हातून हे कृत्य झालं असेल आणि त्याला स्वतःला त्याच्या बळीच्या रूपात वावरावं लागत असेल. कारण काहीही असो, जर तिथे काही अमानवी आहे तर माणसाने तिथं जाणं हे अगदी अयोग्य आहे. जरा वेळ शांतता पसरली आणि अचानक पाटील मोठमोठ्याने हसायला लागला. मास्तर, तुम्ही जवळजवळ माझी खात्री पटवत आणली होती. तुम्हाला त्या रात्री एखाद्या कामकऱ्यानं झाडावर टाकलेला फडका दिसला असेल, नाहीतर फांदी मागचा एखादा पांढरा ढग त्या दिवशी तुम्ही पाहिला असेल. पण दोन्ही सूचना मास्तरांनी नाकारल्या. पाटील, मी जे पाहिलं त्यावर चर्चा कशाला? आणि खरोखरच त्यात आणखी काही शोधत बसण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पण मास्तर, हे झालं केव्हा? आता 2-4 वर्ष होऊन गेली. आणि तिथं जी आत्महत्या झाली होती त्याला किती वर्ष झाली? त्यालाही साधारण 3-4 वर्ष झाली असतील. मास्तर, म्हणजे एकूण 6-7 वर्षापूर्वी झालं, नाही का? होय पाटील. पण तुमचा नक्की विचार काय? मास्तर, मला वाटतंय की एकदा जाऊन पाहावं. काय रे, तुमच्यापैकी कोणाची यायची तयारी आहे का? गोडबोले हुडहुडी भरल्यासारखे करून म्हणाला. पाटील, अरे या थंडीच्या दिवसात नाव सोड, त्यापेक्षा आपला गावातल्या गावात शोध कर. ते कुठे बखळात बिकळात खणतात ते जाऊन बघ, नाहीतर त्या कोणत्या विहिरीपाशी वगैरे. मी मात्र इतक्या थंडीत काही येणार नाही. मग पाटील भगतकडे वळला. काय रे भक्ता, तूही असाच भित्रा भागूबाई निघणार का? त्यात मास्तर म्हणाले, अहो पाटील, तुम्हाला हा नसता उपद्व्याप कोणी सांगितला आहे? मी तुम्हाला काहीच सांगून चूक केली असंच वाटायला लागलं आहे मला आता. मास्तर, आता जे काही करायचं ते आम्ही पाहतो. निदान मी आणि भगत तरी खात्री करणार. हा भित्र्या गोडबोल्या तर काही येणार नाही. आणि जराशा रागाने मास्तर म्हणाले, खुशाल जा पाटील, पण या गोष्टी एखाद्या वेळी धोक्याच्या असतात. जोपर्यंत प्रत्यक्ष तुमचा त्यात संबंध आला नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ढवळाढवळ करण्याचे काहीच कारण नाही. पण पाटील मात्र आता ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. पौर्णिमेला अजून 7-8 दिवस अवकाश होता. हे 7-8 दिवस पाटीलच्या मनामध्ये केवळ कवठीच्या वळणावरचं ते भूत, ते जे काही पांढरा आकार दिसला होता त्याचेच विचार सतत घुमत होते आणि आपल्यासोबत तो भगतला घेऊन जाणार होता. हे 7-8 दिवस पाटीलला कसे गेले हे काही तो कोणाजवळ बोलला नाही. पण भगत मात्र अधूनमधून अस्वस्थ होत होता आणि आपला अस्वस्थपणा त्याने गोडबोलेजवळ बोलूनही दाखवला होता. पण आता सुरुवातीला पाटीलला त्यानं मूक हुंकार भरला होता आणि आता मित्रापुढे माघार घेणं त्याला पसंत नव्हतं. त्यामुळे पाटील सोबत कवठीच्या वळणावर रात्री जाऊन जे काही होईल त्याला तोंड देण्याशिवाय आता त्याच्याकडेही पर्याय नव्हता.
होता.